काल फोन केला होता. बसा ना. बसा, तुम्ही पण बसा. छान आहे ना जागा. असं देवळाजवळ बरं वाटतं नाही? जागा छानच निघाली म्हणायची. मी इथं पहिल्यांदाच येतो. पण मी इथं येऊन भेटावं असं तुमच्याकडून फोन आला होता. गैरसमज होतोय बहुतेक तुमचा. भेट नक्की करायसाठी फक्त फोन होता आणि तो केला पाहिजे अशी त्यांची अट होती. मग इथे एवढ्या लांब येण्याचं कोणी ठरवलं? खरं तर हा प्रश्न मी विचारणार होतो. कारण भेटीची जागा मुलीकडच्यांनी नक्की करायची आणि मुलांना ती भेट नक्की करायची असा त्यांचा नियम आहे. वाचला नाही का फॉर्म? गडबडीत नीट वाचलाच नाही मी तो फॉर्म. वाचायला हवा होता. मी सुद्धा नीट वाचायला हवा होता. आणि मी म्हंटल ज्याची माहिती भरून पाठवलेला फॉर्म आहे तो माणूसच साक्षात भेटणार आहे, मग वाचायचं तरी कशाला? अच्छा, म्हणजे अमुक तारखेला अमुक स्थळी वेळ ठरवून भेटा असं लिहितात. मग मुलाकडच्यांना मुलीकडच्यांची आणि मुलीकडच्यांना मुलाकडच्यांची माहिती पाठवतात वाटते लोक. म्हणजे त्यांना असं वाटतं की मुला मुलींना प्रत्यक्ष भेटावं मगच पुढचा निर्णय घ्यावा. म्हणून आला? हो, थोडस माझ्या इच्छे खातर. आणि बाकीचं? कोणाच्या तरी दबावामुळं जावंच लागेल असं सांगितलं. असू शकतं. माझ्याही मित्राने एवढा फोर्स केला म्हणून आलो. तर मग काय आला नसता? तसं म्हटलं तर आता ही वेळ फार कमीच आहे माझ्याकडे. त्यामुळे जे काय बोलायचं आहे ते आपण उरकून घेऊ, म्हणजे लवकर जायला बरं होईल. मी पण काही इथे राहायला आली नाही या. परक्या ठिकाणी असं तरुण मुलींना बिंदास राहण्याची पद्धत नाही आमच्यात. हा, परक्या ठिकाणी बिंदास नाही, चोरून आणि गुपचूप राहायचं असतं. सवय होते हो नंतर. हळू बोला, कोणीतरी ऐकेल. ऐकेल तर काय, हसेल एवढंच ना. मग कोणीतरी आपल्याला हसेल याची परवा? परवा 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 होती, काल होती, आज नाही. अहो जमाना बदललाय, व्यवहारी झालाय. बरं द्या, पत्रिका द्या. काय? लग्न पत्रिका. लग्न पत्रिका माझी? म्हणजे ते जन्म लग्न पत्रिका. सॉरी, राहिली वाटतं घरी. अहो आपल्या देशात मुला मुलींच्या आधी पत्रिका एकमेकांना भेटतात आणि मग ते एकमेकांना भेटतात. हे माहित नाही वाटतं तुम्हाला? सांगितलं ना, विसरले म्हणून. पण आणायला पाहिजे होती ना. आता किती गुण जुळतात ते कसं कळणार? तुम्हाला पत्रिका बघून कळतं? अहो त्याचं असं आहे, 500 रुपये दिले ना की सगळे ग्रह आपल्याला पाहिजे तसे कळतात सुद्धा आणि वळवायचे म्हटलं तर वळतात सुद्धा. मला असं वाटतं मुला मुलींची आवड निवड जुळणं जास्त महत्वाचं. नाही ह, नुसती आवड निवड जुळून तरी काय होणार? आणि हल्ली महागाई केवढी आहे, त्या पुढे कसली राहिली आहे आवड निवड? जे पदरात पडलं ते आपलं, नाही तर आपलं नाही. पदरात पडायला साड्या तरी कुठे स्वस्त राहिल्या? असं होय? मला वाटलं मुली हल्ली मुद्दामच पंजाबी ड्रेस वापरतात. म्हणजे भरपूर मुली पाहून झाल्या वाटतं. नाही हो, मुली नाही, ड्रेस पाहिलेत भरपूर. फॅशन डिझायनिंग हॉबी आहे माझी. फॅशन डिझायनर? पण विवाह मंडळाच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही अकाउंटंट आहात असं लिहिलंय. मग डिझायनिंग प्रोफेशन का नाही करत? आता जाऊ द्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पालकांना समजवणं म्हणजे फार कठीण. आणि कुणाकुणाला समजवायचं? इथं सुद्धा मी जे आलोय ना ते मित्राचं मन जपण्यासाठीच. जपत राहणं, जपताना कुठेतरी चुकत राहणं आणि चुकलेल्याला पुन्हा जपत राहणं, असंच आपलं आयुष्य बनलंय. तुम्ही आपला ब्लड रिपोर्ट आणलाय? ब्लड रिपोर्ट?
पण मला माझा ब्लड ग्रुप माहिती आहे, ए बी निगेटिव्ह. हो, रेअर आहे तो. ग्रुप नाही, मी HIV टेस्ट रिपोर्ट बद्दल बोलते. काय? HIV टेस्ट रिपोर्ट? हो, काय बोलताय काय तुम्ही? मी मी चेहऱ्यावरून तरी तुम्हाला तसा वाटतो का? तेच तर, चेहऱ्यावरून सांगता येत नाही ना, म्हणूनच तर मागते ब्लड रिपोर्ट. काही? अच्छा, ओके, फॉरगेट इट. मी पण विचारायचं म्हणून विचारलं, नाही तर तुम्ही म्हणाल मला विचारात सुद्धा घेतलं नाही म्हणून. पण एक सांगू, तुमचं बोलणं खूप सुंदर आहे, अगदी कोणालाही आवडेल असं, निर्मळ. थँक्यू. एक बाकी खरं आहे, हा, तू खूप हुशार आहेस, म्हणजे असावीस. नक्कीच, मी पटकन एकेरीवर येत नाही. ओ, म्हणजे प्रांजळ मत मांडताना मी तू असा उल्लेख केला म्हणून? उल्लेख नोंद करण्यासारखा होता म्हणून. म्हणून का होईना, चला नोंद झाली म्हणायची कुठेतरी. तुमचं कधी नाव नोंदवलं विवाह मंडळात? माहित नाही, म्हणजे नेमकं कधी ते लक्षात नाही. म्हणजे माझ्यासारखंच नोंदवलंय इतकंच माहितीये. आता काय करणार, आपल्या आई वडिलांना घाई असते, आपल्याला मात्र नसते. चूक. आई वडिलांना मुलगी असली तर घाई, आणि मुलगा असला तर भीती असते. कारण काही असो, पण सगळे लग्न करून का मोकळे होतात तेच कळत नाही. म्हणजे तुम्ही लग्नाच्या विरोधात आहात की काय? नाही हो, मी ते लवकर करण्याच्या विरोधात आहे. खरंय, रेस मध्ये धावणाऱ्या घोड्याला सुद्धा लगाम नको असतो. पण हल्ली उलट झालाय बरं. आजकाल मुलीच असं मानू लागल्या आहेत की लग्न ही गोष्ट म्हणजे स्त्रीच्या प्रगतीमध्ये थोडी का होईना पण खीळ घालते. हो, पुरुषांमुळे. नवऱ्यापेक्षा बायको कुठच्याच गोष्टीत मोठी नसावी, पण सुंदर, गोरी, ग्रह कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ अशी असावी, असेच सगळे मानतात. हो, तर ते पटत नाही का तुला? पटताय ना. माझी नवरा निवडायची वेळ येईल तेव्हा मी पण अर्थातच माझ्यापेक्षा सर्व बाबतीत सरस असाच माणूस निवडीन. तुझी वेळ येईल म्हणजे? मग आता कशाला आलोय? म्हणजे त्याच्याच करता आलोय. अगं, मग विसरलीस की काय? नाही. नाही ना असं? मग मी चुकलो असेल बुवा, सॉरी. हा, हे चांगलं आहे. आधी सॉरी म्हणून स्वतःला लहान करायचं, दुसऱ्याला त्याहून लहान करायचं. अगं, कसलं लहान आणि कसलं मोठं, आपल्या मध्यमवर्गीयांचं नशीबच खोटं, हे बाकी खरं. असं काही नाही, उद्या तुमचं नशीब बदलेल, तुम्ही मोठे व्हाल. बघा, सत्य आहे. आता तू सांगतेस तर ठीक आहे. देवळातील घंटा वाजून जर माणसं मोठी झाली तर जगात सगळेच देवळातील घंटा पडवत राहतील. अहो, ते देवळातले येणारे जाणारे लोक बघतात आहे आपल्याकडे. आता आपण दिसतोय त्यांना, तर बघत असतील ना, आणि म्हणत असतील की काय करतात आहे हे लोक. त्यात काय, आले विचारायला तर स्पष्ट सांगायचं, लग्न करायचं की नाही ठरवायला आलोय म्हणून. काहीतरीच काय तुमचं. आता लाजायचं काय त्यात? ते तुम्हाला नाही कळणार. काय नाही करणार? अरे, असं कुठल्याही गोष्टीत सांगताना कुठचीही मुलगी लाजतेच. हा, किंवा निदान तसा आविर्भाव तरी करतेच. हा, तुम्ही मुलगी असता तर तुम्ही पण हेच केलं असतं. मी काय केलं असतं ते जाऊ दे. मला सांग, तू सध्या काय करतेस? कॉलेज, नोकरी. ते सगळं वाचलंय का मी त्या विवाह मंडळाच्या फॉर्म मध्ये. पण आणखी काही दुसरं, म्हणजे आवडीचं? अभिनय करते. आणि तो बऱ्यापैकी करतेस, ते दिसतंय. म्हणजे तुम्ही पण अभिनय करता, खात्रीनं. कशावरून म्हणतेस? कारण जो अभिनय करतो तोच सांगू शकतो या बाबतीत. नाही. हा, नाटक बिटक मला अजिबात आवडत नाही, आणि बायकांनी त्यात काम केलेलं मला मुळीच पटत नाही. का? कारण बायकांनी अभिनयात झोकून दिलं तर घर संसार इकडे दुर्लक्ष होतं, आणि घरात झोकून देणाऱ्या त्या अभिनयात कमी पडतात. म्हणजे काय,
दोन्हीकडे कमतरता. म्हणून मला वाटतं स्त्रीला ही सर्कस हवी आहे कशाला? म्हणजे स्त्रियांनी अभिनयच करू नये की काय? करावा, जे योग्य ते करावं. हो, स्त्रियांनी सुवर्ण मध्य काढायची कला शिकली पाहिजे. म्हणजे संस्कृतीही टिकेल आणि नव्या युगाची सांगडही राहील. हो, तुला पटलं, बरं वाटलं. ओके, मलाही. सहमतीबद्दल धन्यवाद. मी मित्रत्वानेच बोललो होतो बरं. आणि मीही मैत्रीचा नेहमी आदरच करते. मग तुला फ्रेंड्स वगैरे आहेत की नाही? आहेत ना, भरपूर मैत्रिणी आहेत. मैत्रिणी नाहीत ग, मित्र आहेत. आहेत तसे ओळखीचे 4-5. ओळखीचे नाहीत, क्लोज असे काही? नाही. बी फ्रँक, अगं मुलीला मित्र असावे. ते आम्हा मुलींनाही वाटतं. पण मैत्रीच्या बुरक्याखाली कोणाच्या मनात काय आहे याची भीती तर असतेच ना. पण सगळेच तसे नसतात बरं. पट्टा आहे, सगळे तसे नसतात. पण ओळखायचं तरी कसं? बरोबर. मैत्रीचं नाणं कसं खणखणीत असावं. टीका करणारे मग गप्प होऊन जातात. खरंय, मैत्रीत सगळं चांगलं जरी असलं तरी हल्ली प्रत्येकाकडे वेळ कुठे आहे. बस हाय हॅलो करायचं आणि निघून जायचं. काही दिवसांनी हे असंच होणार आहे. कामाच्या व्यापामुळे, करिअर स्ट्रगलमुळे, दौऱ्यांमुळे नवरा बायकोला एकमेकाच्या नात्यांची सतत आठवणच करून द्यावी लागेल. मला वाटतं तेही टाळता येईल. सुयोग्य जोडीदार निवडायचा आणि त्याला हातून जाऊ न देण्याची पराकाष्ठा करायची. पण या सगळ्या बदलत्या परिस्थितीत तेही अशक्य आहे. मला तर वाटतं लग्न ही एक समस्या बनत चालली आहे. हा, तसं तर सगळंच बदलत चाललंय म्हणा. तरी पण लग्नाच्या प्रक्रियेत अजून काही बदल नाही हं. म्हणजे अजूनही ठरवून मुलगा मुलीकडे जाणार, स्वयंपाक काय काय करता येतो, किंवा नंतर जबाबदारीची वेळ येईल तेव्हा बायको या नात्यानं कशी वागशील असे आवश्यक प्रश्न विचारण्याऐवजी काय गाता येतं का, काही शिवणकाम वगैरे येतं का मुलीला, हे असले अनावश्यक प्रश्न विचारणं. आम्ही मैत्रिणी पण कधी याचा विचार करतो ना, तर आम्हालाही हा प्रश्न पडतो की जर गाता येत नसेल, कम्प्युटर नॉलेज नसेल, तर काय एखादी मुलगी चांगली बायको बनू शकत नाही? गाणं म्हणण्याचा आग्रह करणारीला तरी कुठं गाता येतं? नाहीतर प्रत्येक बाई लता मंगेशकर झाली असती. आता लता मंगेशकर या नावाला काही महत्व आहे की नाही? हा, तरी हे सगळं असंच चालत राहणार. काही नाही ग, वेगळं करायला घाबरतात. आता असं बघ, मुलगा सजून बसेल आणि मुलीवाले येतील त्याला बघायला आणि म्हणतील आमच्या मुलीला बायको म्हणून सांभाळण्याची किती धमक आहे रे तुझ्यामध्ये, असं अगदी रोखठोक विचारतील. खरं तर हे असं काहीतरी व्हायला हवं. पण हे सगळं मोठ्यांनी करायला हवं. काही नाही ग, दाखवण्याचा कार्यक्रम असला ना की नको इतकं सामान ओततील मुली पुढे. मग मुलीनेही नटायचं, सजायचं, धजायचं. अहो, पण स्वतःला सुंदर बनवणं यात कसला गुन्हा? नाही नाही, गुन्हा नाही. पण जी मुलगी लग्नानंतर साध्या सुध्या कपड्यात वावरणार आहे तिला त्याच क्षणाला का नटवायचं एवढं? मग दुसरं करायचं तरी काय? मला काय वाटतं, मुलाने अचानक न कळवता मुलीकडे जावं आणि मुलीनेही त्या बॉबी मधल्या डिंपल सारखं कणिक मळता मळता दार उघडावं. विचार चांगला आहे तुमचा, पण अंमलात आणणं कठीण. आता थोडक्यात आपण दोघंही नटून थटूनच आलेलो आहे. नाही, माझं म्हणशील तर मी असाच असतो नेहमी. म्हणजे मला जे आवडतं आणि जे माझ्यापुरतं मर्यादित आहे ते मी करतो. आणखी काय आवडतं? सिगरेट. तुम्ही सिगरेट ओढता? हो, म्हणजे ओढतो, सांगायला लपवत नाहीये. आणि ह्यामुळे जर नकार मिळणार असेल तर राग येणार नाही. मलाही आधी नकार मिळावा असं वाटत होतं. का? कुणी दुसरं आहे का मनात? नाही नाही, तसं नाही. म्हणजे निदान कॉलेज पूर्ण व्हावं मग लग्न करावं असं माझा मत आहे.
दिसत नाही या. मग यायचं नव्हतं ना आज? कसं शक्य आहे? मुलगी गैरहजर असा रिपोर्ट तुम्ही विवाह मंडळाला देणार आणि मग घरात महायुद्ध. असं आहे का? तरीच मित्र मागे लागला एवढा. पुरुषांचं हे चांगलं असतं, पण बायकांची कुचंबणा मात्र कोणीही समजून घेत नाही. अगं मग सोपी आहे. ज्या मुलीला असं वाटतं तिने लग्नच करू नये. कसं शक्य आहे? स्त्री आयुष्यभर स्वतंत्र राहूच शकत नाही. म्हणजे पुरुष राहू शकतो असं म्हणायचं आहे का तुला? नसेलही, पण स्त्री इतका तो कुणाच्या आधारावर अवलंबून राहणाराही नसेल. पण मग त्यासाठी लग्न हा एकच पर्याय नसावा, नाही का? मग काय लग्नाशिवाय स्त्री पुरुषांनी एकत्र राहायचं? अगं राहतात ना. लोकांना बंधनं नको असतात, जबाबदाऱ्याही नको असतात. फक्त सोय मात्र हवी असते. रीतभात, संस्कृती, समाजाच्या मान्यताशिवाय. आता तर सुप्रीम कोर्टाने देखील त्याला मान्यता दिली आहे. फक्त करार करायचा. जी गोष्ट हवी त्यापुरतं एकत्र यायचं. बाकी व्यक्तिगत ढवळाढवळ नाही. यालाच सोप्या भाषेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणतात. आता बोल. पण इतका धोका पत्करून स्त्रीला हवं ते मिळत असेल? ज्याला शोधायचं त्यानं तेही करून पाहावं. तुला काय वाटतं? उत्तर माझ्या वाक्याबाहेरचं आहे. मी माझे प्रश्न सोडवू शकेन का? कधी कधी हे सुद्धा ठरवू शकत नाही मी. म्हणजे एकंदरीत आपण जे बोलतोय त्यावरून मला कळत नाहीये की आपल्याला खरोखरच लग्न करायचंय की नाही. मला लग्न करायचंय, पण इतक्यात नाही. आणि हे मी माझ्या पालकांना सांगू शकत नाही. माझंही तसंच आहे म्हणा काहीसं. पण भविष्यात काय होणार हे कुणास ठाऊक. अरे, तुम्ही आत्ताच तर सिगरेट ओढली होती ना? मी सारखा ओढत नाही हं. पण या क्षणाला मला वाटलं की एक सिगरेट प्यावी म्हणून. व्यसनाचे दुष्परिणाम होतात. सिगरेट पिणं आरोग्याला अपायकारक आहे. वाचलं नाही का कधी? नाही, मी जास्त नाही ओढत, 2-3च ओढतो. पाकिट? नाही नाही, पाकिट नाही हो, 2-3च ओढतो. पण प्लीज हं, त्या विवाह मंडळाला कळू नकोस आणि माझ्या घरी सुद्धा सांगू नकोस, नाहीतर माझा सॉलिड प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, नाही सांगणार. थँक्यू. पण हा, याचा गैरफायदा घेऊन ओढू नका मात्र जास्त सिगरेट. नाही, मी लक्षात ठेविले. एकदा मला लक्षात नाही ठेवलं तरीही चालेल, पण ते मात्र लक्षात ठेवा. प्रॉब्लेम हाच आहे. सिगरेट पिऊ नका जास्त हे लक्षात ठेवताना नकळत तूच लक्षात राहणार आहेस. पुढे पुढे काय काय लक्षात ठेवायचं ते सुद्धा भाऊला कळेल असं होईल. आणि बाकी तुझ्या भेटीनंतर माझं कुठे लक्ष लागेल असं वाटत नाही मला. मला असं वाटलं आता अख्खी कविता कराल आणि ऐकवाल. मला कविता करण्यापेक्षा ना त्या वाचायला आणि अनुभवायला आवडतात. तुला आवडतात? हो, आवडतात ना. कवितेहून शिकता येतं, मन रमवता येतं. आणि पाऊस आला ना की एकदम बालकवी आठवतात. त्या काळचा तो पाऊसही वेगळा आणि त्या कविताही. ऐक, हळुवार पंख उघडून पक्षी झेपावत येतात तशा पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागतात. श्वासाला धुंद संगीत येईल. आई शपथ मला तुझ्याच आठवणी छळून जाईल. काय? सॉरी हा, म्हणजे मी माझ्याच मूडमध्ये गेलो होतो. पण आवडलं हा. विवाह मंडळात दिलेल्या माहितीपेक्षा खूप काही वेगळं आहे तुमच्याजवळ. हे गुण तुम्ही आयुष्यभर जपायला हवे. थँक्यू. खरं तर ते विवाह मंडळ आणि माझा मित्र यांचे आभार मानायला हवेत. त्यांच्यामुळे तर इथं आलो. चला, त्या निमित्ताने का होईना गुणांची कदर करणाऱ्याची तरी ओळख झाली. पण मी ती ओळख पुढे ठेवीनच असं नाही काही. हरकत नाही, पण थोडी तरी ठेव मात्र. तुम्हीही ठेवा. ऑफकोर्स. काही
काही गोष्टी आपोआपच घडत जातात. हा, ते तर आहे. काही काही गोष्टी आपोआपच घडत जातात. अ, तू काही बोललीस? नाही, मी माझ्याशीच. अगं थांबलीस का? सांग ना. नाही, मी उगाचच. त्या उगाचच नाही, काही कारण असेलच ना? मी इथे आले ना, मग तेव्हा होमवर्क करतात तसा अभ्यास करून आले होते मी. असं आहे का? शेवटी गडबडलेच मी. आणि मला वाटलं काय वाटलं? सगळं जरी असलं तरीही माझ्यासारख्या तुमच्याही काही व्यथा आहेत आणि त्या ऐकून घेणाऱ्या कोणाची तरी तुम्हाला गरज आहे. हो, असेल. तसंही असेल. म्हणूनच कदाचित सगळे लग्न करत. अगं अगं, बघ बघ बघ, पडली असतीस आता. मुंग्या आल्या का? हो, थँक्यू सावरण्याबद्दल. असंच कोणीतरी हक्काचं सावरणारं असावं म्हणून लग्न करत असते. शक्य आहे. जर मी एक विचारू तर तुम्ही सांगाल का? काय? म्हणजे जर मी असं म्हटलं की मी तुमच्याच करता थांबीन तर तुम्ही पण माझ्या करता थांबाल का थोडे दिवस? कशासाठी? म्हणजे मी लग्नाकरता बोलते आहे. म्हणजे तुम्ही पण काही तुमचं होकार नकार काहीतरी ठरवलं असेल ना? ते मी कसं सांगू शकेल? ठीक आहे, मग मीही माझं उत्तर कोणाला सांगणार नाही. कोणी कितीही विचारलं ना तरी पण नाही सांगणार. पण का? कदाचित मी तुम्हाला आवडले नसेनच, पण आवडलाच पाहिजे असा माझा आग्रह नाही. हे बघ, तू आवडण्यासारखी नक्की आहे, पण लग्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. का? कारण सगळ्यांना ती गोष्ट सांगावी लागेल, पूर्ण विचार करावा लागेल, मित्राशी बोलावं लागेल आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. मी देऊ शकते तेवढा वेळ. हो, ते मीही जाणलंय म्हणा. पण काय सांगू काय सांगू, उगाच आलो आता असं झालंय. कुठे दुसरीकडे आहे का? प्लीज गैरसमज नको आहेत आता. अरे मग स्पष्ट काय ते सांगत का नाही? अनिरुद्ध, अनिरुद्ध, अनिरुद्ध. हेच हेच मी सांगू शकत नव्हतो. तुला आज इथे भेटायला येणार होता तो अनिरुद्ध मी नाही. काय? हो, मी अनिरुद्ध नाही, मी ऋषिकेश आहे, म्हणजे त्याचा मित्र. म्हणजे सगळं खोटं? सगळं सगळं खोटं? इतके चांगले विचार तेही खोटे? नाही मी अनिरुद्ध नसलो तरी ऋषिकेश तरी आहे. तुला आवडले, चांगले वाटले ते ऋषिकेशचेच विचार होते. माझ्याविषयीचं सगळं माझंच आहे. फक्त तुला भेटायला येणार होता तो अनिरुद्ध मी नाही. मग अनिरुद्ध का नाही आलात? मी त्याला विचारले, पण त्याच्याकडेच उत्तर नव्हतं. मला म्हणाला कसंही करून जा, हवं तर अनिरुद्ध बनून जा आणि भेट मुलीला. अच्छा, म्हणजे मुलीला भेटायला मिळतंय म्हणून आलात? खरं तर त्याच्याऐवजी इथे येऊन हे लग्न होणार नाही, मी जातो एवढी 2 वाक्य बोलून मी जाणार होतो. पण असं तर तुम्ही काही बोललाच नाही. नकाराचा तर उल्लेख सुद्धा नव्हता. तेच तर मला कळत नाहीये ना. बोलता बोलता मी अनिरुद्ध बनलोय हे सुद्धा विसरलो आणि ऋषिकेश राहूनच बोलत गेलो. नकळत त्यामुळे तुझी फसगत झाली याचं वाईट वाटतंय मला आता.
पण अनिरुद्ध आलाच नाही असं सांगून गोंधळेल असं काही करू नकोस प्लीज. त्यापेक्षा तुझ्या वतीनं त्या मंडळाला नकार कळवलाच तर बरं होईल. ते तर मी करणारच आहे. याकरता मला कितीही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली ना तरीही, कारण की आता मला मंडळाची गरज नाही आहे. हे बघ, हे बघ, मी समजू शकतो तुझा राग, पण मला समजून घे ना. मी इथे माझ्या मर्जीने माझ्यासाठी आलो नव्हतो. मग काय फसवायला आला होता? हो, थोडाफार वागलो म्हणा मी तसा, पण मग मला फसवण्याचा विचार बारगळला का? खरं तर मी जे सांगायला आलो होतो ते सुद्धा नीट सांगू शकलो नाही. आणखी काय सांगू? ठीक आहे, नका सांगू. सांगाल तरी काय म्हणा तुम्ही. हे बघ, मी तुझ्यासाठी वाटेल ते करीन ग. फक्त माझ्या या अपराधाला क्षमा कर प्लीज. मग जर मी म्हणीन माझ्याशी लग्न करा तर मग कराल? पण मी अनिरुद्ध नाहीये. म्हणूनच तर म्हणते आहे. मी तुझा अपराधी आहे. आणि मी क्षमा केली आहे, कारण तुम्ही 100% प्रामाणिक आहात. आपला गुन्हा कबूल करण्याचं धैर्य आहे तुमच्याजवळ. तुम्ही माझा कधीही विश्वासघात करणार नाही याची खात्री पटली आहे मला. लग्न काय हे विश्वासावरच तर उभा आहे. नाही, नकोच. अनिरुद्धला काय वाटेल, लोक काय म्हणतील. ठीक आहे, मग मी पण हे समजीन. चांगुलपणा वाईट असतो, प्रामाणिकपणा फुकट असतो. आपल्या मनाचं करीन, स्वैर होईन. रोजच्या नव्या पार्ट्या, रोजचे नवे फ्रेंड्स, आणि या सगळ्याला ऋषिकेश जबाबदार असेल. ए खबरदार असलं काही बोललीस तर तू तू दुसऱ्या पोराबरोबर फिरणार का? राग काय यावा तुम्हाला? म्हणजे समोरच्याला नेमकी जी गोष्ट आवडत नाही तीच करायची आणि वर विचारायचं सुद्धा. अरे चिडू नकोस, मी असं करीन का? अशीच फिरकी घेतली तुझी. काय? अगं तू पण ना शहाणीच आहेस. माझ्या मनाचा तरी निदान विचार करायचा होतास. मग तू आवडली आहेस, लग्न करू इच्छितो, पण सांगू शकत नाही. अरे का नाही म्हणत असं सरळ सरळ? अगं पण असं कसं म्हणू? ठीक आहे, फोर्स नाही तुमच्यावर, तरीही वाट पाहीन मी तुमची. त्याची काही एक गरज नाही. माझा होकार आहे. तर चला मग, 7-8 पावलांवरच देऊळ आहे, तेवढं तरी सोबत चालूया. चला